लोणार सरोवर जवळ आहोत. जगप्रसिद्ध लोणार सरोवर. नमस्कार मित्रांनो, आता माझ्यासोबत आहेत मारुती, जे नांदेडचे आपल्याकडे पर्यटक आलेले आहेत, आणि आपलं नाव आदित्य. हे दोघं आलेले आहेत. यांनी लोणार सरोवर बघितलेलं आहे. सध्या आपण लोणार सरोवराच्या रिमवर आलेलो आहोत आणि आता यांना आपण लोणारची थोडक्यात माहिती देऊ. लोणार सरोवराची उत्पत्ती ही 52,000 वर्षापूर्वी एक प्रचंड उल्का येथे आदळल्याने झालेली आहे. ही उल्का जेव्हा येथे आदळली त्यावेळेस याच्या 50 ते 60 किलोमीटरमध्ये फक्त राख आणि ज्वाला हेच तयार होतं. शास्त्रज्ञांचे दोन मत याच्या अगोदर होते की हा जो सरोवर तयार झालेला आहे हा ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेला आहे. परंतु अलीकडच्या काळात नासाचे जे सायंटिस्ट आहेत ते चंद्रावर गेले व चंद्रावर लुनार नावाचं एक सरोवर आहे, त्याचे काही पार्टिकल दगड इथे आणले व याच्याशी त्याचं साम्य जुळवून बघितल्यानंतर असं शिक्कामोर्तब झालंय की हे जे आहे हे उल्कापाताने म्हणजे अश्निपाताने तयार झालेलं सरोवर आहे. तर जर्मनीमधले काही शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं म्हणणं आहे की 5.5 लाख वर्षापूर्वी हे तयार झालेलं आहे. परंतु काही नासाचे शास्त्रज्ञ म्हणतात की याला 52,000 वर्ष झालेले आहेत. हा जो याचा पूर्ण याचा राऊंड आहे हा 6 किलोमीटर एवढा आहे आणि खालून पाण्याच्या जवळून जे आहे तर तो 4 किलोमीटर एवढा आहे. आणि याच्यामध्ये अलग अलग मंदिरं आहेत. शिवाचे मंदिर आहेत, रामाचे मंदिर आहेत आणि राम आणि सीता इथे आलेले आहेत. जेव्हा वैज्ञानिक दृष्ट्या आपण जर बघितलं ही उल्का जेव्हा पडली इथे तेव्हा जे हार्ड स्टोन होते त्या उल्केमुळे आघातामुळे आतमध्ये दसल्या गेले खूप आणि ते दूरवर गेले. दूरवर गेल्यानंतर जेव्हा ते पूर्णपणे जळाले तर त्यामधून पाणी बाहेर आलं. तर असे 5 जिवंत झरे जेव्हा राम आणि सीता इथे आलेले होते तर वाल्मिक रामायणामध्ये याचा उल्लेख आहे की या सरोवराला पंचाप्सर सरोवर असं म्हटलं गेलेलं आहे. ते इथे त्यांनी यांची वडील जेव्हा होते त्यांचाही ते कार्यक्रम केलेला आहे, जे आपण पिंडदान म्हणतो तेही त्यांनी केलेले आहे इथे. आणि बरेच ऋषी मुनी इथे आलेले आहेत. ते समोर आपण बघतो ते धारातीर्थ मंदिर आहे. आम्ही गेलो होतो तिथे. ते धारातीर्थ मंदिर आहे. आतमध्ये आल्यानंतर 12 ते 14 मंदिर आहेत व शिवाचे जे मंदिर आहेत 12 इथे. तर आपण जर त्या मंदिराची प्रदक्षिणा घातली तर 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला या लोणार सरोवरामध्ये होतं. जे स्कंदपुराण पद्मपुराणामध्ये याचा उल्लेख असा आहे की तिन्ही लोकांचं दर्शन आपल्याला लोणारमध्ये होतं. म्हणजे स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक. धारेच्या बाजूला एक पाताळेश्वर एक मंदिर आहे. त्याची जी पिंड आहे आता सहसा शिवाची पिंड जी असते ती उत्तर दक्षिण असते, परंतु इथली पिंड जी आहे ती उलटी आहे, पूर्व पश्चिम पिंड आहे. अशा पिंड आपल्याला पाहायला भेटत नाही. जे हटयोगी असतात त्या हटयोग्यांचं ते प्रेरणास्थान म्हणजे तिथे ते विद्या शिकतात ते मंदिर तिथं आहे. त्याच बाजूला एक होयसाळ राजाची छत्री आहे, पापहरेश्वर त्याचं नाव आहे. बाजूला एक मोठा मारुती आहे झोपलेला. तो मारुतीची जी मूर्ती आहे ती मॅग्नेटिक फील्ड दर्शवते आपल्याला. जर आपण तिथे चुंबक सूची नेली तर ती पूर्ण रिफ्लेक्ट होते. हा तो दगड जो आहे तो चुंबकत्व असलेला दगड आहे. बरेच शास्त्रज्ञांचं मत असं आहे की यामध्ये जी उल्का पडलेली आहे त्या उल्केचाच दगडाचा तो एक तुकडा आहे व त्यापासून ते मारुतीची पिंड हे केलेली आहे, मोठी मूर्ती. तर असं आमचं लोणार सरोवर आहे. अजून भरपूर काही आहे. दैत्यसुदन मंदिर जे आहे ते तुम्ही आवर्जून बघा. दैत्यसुदन मंदिरामध्ये जे मैथुन शिल्प, काम शिल्प आणि विष्णूचे वेगवेगळे अवतार आहेत त्याच्या तिथे शिल्प आहेत जवळपास 84-184. तेही बघण्यालायक आहे. तर ते नक्की बघा. धन्यवाद. मी सचिन कापुरे, मी लोणारकर टीम. थँक्यू सर.